नमस्कार. पंढरपूर आणि पांडुरंग म्हटलं की एक नाव आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं, संत ज्ञानेश्वर. आपण त्यांच्याबद्दल खूप ऐकलेलं असतं, पण आज आपण एका विशिष्ट डॉक्युमेंटच्या आधारे त्यांच्या आयुष्याचा आणि कामाचा थोडा खोलवर विचार करूया. म्हणजे यात काही नेहमीची माहिती आहेच, पण काही खास नोंदी पण आहेत. अगदी. आपल्यासमोर जे उतारे आहेत ना, ते आपल्याला थेट 13व्या शतकात घेऊन जातात आणि एका अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देतात, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर रचलाच, पण महाराष्ट्राच्या म्हणजे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनावर एक कायमचा ठसा उमटवला. बरोबर. या डॉक्युमेंटचा उद्देश फक्त घटना सांगणं नाहीये, तर त्यामागचे विचार काय होते, परिणाम काय झाले, हे समजून घेणं आहे. आणि सुरुवातच किती विलक्षण आहे. म्हणजे या डॉक्युमेंटमध्ये स्पष्ट म्हटलंय की ज्ञानेश्वरांना फक्त पांडुरंगाचा अवतार नाही, तर त्यांचं पूर्ण कुटुंबच म्हणजे त्यांना दैवी अंश मानलं गेलंय. आई वडिलांची नावं पण बघा ना, विठ्ठल आणि रुक्मिणी. हां, तो योगायोग तर आहेच. आणि त्यांची भावंड निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई यांना पण शिव, ब्रह्मा, आदिशक्तीचं रूप मानतात. म्हणजे ही फक्त श्रद्धा आहे की यामागे काही वेगळं कारण दिलंय यात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ह्या नोंदी बघितल्या तर असं दिसतं की ही फक्त नंतर जोडलेली श्रद्धा नाहीये. त्यांच्या काळात पण या भावंडांच्या दैवीपणाबद्दल एक काय म्हणतात त्याला, एक विचार होता समाजात. अच्छा. याचं एक कारण कदाचित त्यांच्या आईवडिलांची पार्श्वभूमी असू शकते. म्हणजे त्यांनी संन्यास घेतला, मग परत गृहस्थाश्रमात आले. हो, त्यामुळे मुलांना त्रास झाला. अगदी सामाजिक त्रास झाला. मग अशा परिस्थितीत त्यांच्यातली जी असामान्य बुद्धिमत्ता होती, ते आध्यात्मिक तेज होतं, ते लोकांना कदाचित दैवी वाटलं असेल. आणि या डॉक्युमेंटमध्ये असं पण सूचित केलंय की या ओळखमुळे त्यांना समाजात स्वीकृती मिळायला मदत झाली, नाहीतर कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ते अवघड होतं. म्हणजे जन्मापासूनच एक वेगळं पण होतं त्यांच्या भोवती. मूळ नाव त्यांचं ध्यानदेव, घरात दुसरे मोठे भाऊ निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु, बरोबर. मग सोपान आणि सगळ्यात लहान मुक्ताबाई. या चौघांचं नातं कसं होतं, त्यांचे एकत्र काम, याबद्दल काय माहितीये? हो, नक्कीच. यात असं म्हटलंय की निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली हां. आणि मग ज्ञानदेवांनी ते ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत आणलं. या चौघा भावंडांमध्ये ना एक कमालीचा सुसंवाद होता. ते फक्त भावंड नव्हती, तर एकमेकांचे म्हणजे आध्यात्मिक सोबती होते. ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यात निवृत्तीनाथांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं होतं, असं यात स्पष्ट नमूद आहे. अच्छा. आणि मुक्ताबाईंचे अभंग बघा, किती प्रगल्भ आहेत. सोपानदेवांची रचना, हे सगळं त्यांच्या एकत्रित साधनेचं फळ होतं असं म्हणता येईल. आत्ता येऊया त्यांच्या सगळ्यात मोठ्या कामाकडे, ज्ञानेश्वरी. म्हणजे विचार करा, फक्त 13व्या वर्षी भगवद्गीतेवर एवढी मोठी 9,000 ओव्यांची टीका लिहिणं, हेच एक आश्चर्य आहे. पण या डॉक्युमेंटमध्ये ज्ञानेश्वरीबद्दल काही वेगळी माहिती आहे का? तिच्या प्रभावाविषयी काही खास उल्लेख? हो, निश्चितच. वयाचा उल्लेख तर आपल्याला माहीत आहेच, पण हे डॉक्युमेंट ज्ञानेश्वरीची भाषा आणि तिचा उद्देश यावर जास्त भर देतं. अच्छा, कसं? यात म्हटले की ज्ञानेश्वरांनी जाणीवपूर्वक संस्कृत नाही निवडलं. त्यांनी त्या काळातली लोकांची भाषा निवडली, मराठी. त्यांचं धैर्य होतं की गीतेचं जे गहन तत्वज्ञान आहे, ते सामान्य माणसांपर्यंत पोचलं पाहिजे, त्यांच्या भाषेत. बरोबर. त्या काळात खूप क्रांतिकारी विचार होता. कारण ज्ञान धर्मग्रंथ हे म्हणजे फक्त पंडितांपुरते, उच्चवर्णीयांपुरते मर्यादित होते. हो ना. ज्ञानेश्वरीने एक प्रकारे ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं असं म्हटलं तरी चालेल. ज्ञानाचं लोकशाहीकरण. वाव. म्हणजे फक्त भाषांतर नाही केलं त्यांनी, तर ज्ञानाचे दरवाजे सगळ्यांसाठी उघडले. अगदी बरोबर. आणि या डॉक्युमेंटमध्ये त्या जवळपास 9,000 ओव्यांचा उल्लेख आहे ना, हो. ती फक्त संख्या नाहीये, त्यामागे केवढी प्रतिभा आहे, केवढे परिश्रम आहेत, ते दिसतं. ज्ञानेश्वरी ही फक्त गीतेवरची टीका नाहीये, ती एक स्वतंत्र ग्रंथ म्हणून पण खूप महत्वाची आहे. तिची भाषा इतकी सुंदर आहे, इतकी काव्यमय, रसाळ आहे, म्हणूनच आजही, म्हणजे बघा किती शतकं झाली, तरी ती वारकरी संप्रदायात अभ्यासकांमध्ये तितकीच प्रिय आहे, आदरणीय आहे. हो, दिंडीत ज्ञानेश्वरीचं पठण करतात ना? हो, ते सामूहिक पठण, त्यातली ऊर्जा, ती भक्ती अनुभवण्यासारखी असते खरंच. ज्ञानेश्वरी सोबतच त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली असं आपण नेहमी म्हणतो. तर या संप्रदायाच्या स्थापनेत त्यांची भूमिका काय होती, त्याचं स्वरूप कसं होतं, याबद्दल काय म्हटलंय? या डॉक्युमेंटनुसार ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचे संस्थापक,
म्हणजे संस्थापक म्हणण्यापेक्षा त्यांनी आधीपासून जो विठ्ठल भक्तीचा प्रवाह चालत आलेला होता त्याला एक तात्विक आणि संघटित रूप दिलं असं म्हणणं जास्त योग्य वाटतं. अच्छा, म्हणजे त्यांनी त्याला एक स्ट्रक्चर दिलं. व्यापक केलं. आणि या संप्रदायाचं वैशिष्ट्य काय तर यात जात, पात, लिंग असा कोणताही भेद नाही. हे महत्वाचं आहे. हो, फक्त विठ्ठलावरची भक्ती हाच एक समान धागा. आणि ज्ञानेश्वरांनी त्याला ज्ञानयुक्त भक्तीचं एक भक्कम अधिष्ठान दिलं. म्हणजे आधीच्या परंपरेला त्यांनी एक नवी दिशा दिली, एक मजबूत पाया दिला. पण हे सगळं करण्यासाठी त्यांना आयुष्य तसं खूप कमी मिळालं नाही का? या माहितीत काय नोंद आहे त्यांच्या आयुष्याबद्दल? हो, ही खरंच चटका लावणारी गोष्ट आहे. या नोंदीनुसार ज्ञानेश्वरांनी फक्त 21 वर्षांचं आयुष्य जगलं. फक्त 21? हो, इतक्या लहान वयात त्यांनी जे काम केले ते पाहिलं की खरंच आश्चर्य वाटतं. आणि पुढे त्यांनी आळंदीला जिवंत समाधी घेतली. जिवंत समाधी? हो, म्हणजे स्वेच्छेने ध्यानस्थ अवस्थेत देह सोडणं हा फक्त देहत्याग नाहीये, तर योग मार्गातली ती एक खूप उच्च अवस्था मानली जाते असं यात स्पष्ट केलंय. खरंच, फक्त 21 वर्षांचं आयुष्य, त्यात ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, वारकरी संप्रदायाला दिशा, हे सगळं थक्क करणार आहे. आणि असं म्हणतात की त्यांनी या काळात अनेक चमत्कार पण केले. ह्या डॉक्युमेंटमध्ये एका विशिष्ट चमत्कारावर भर दिला आहे, पैठणचा प्रसंग. हो, पैठणचा रेड्याच्या मुखातून वेद वदवण्याचा प्रसंग हा केवळ एक चमत्कार म्हणून नाहीये, तर ज्ञानेश्वरांचे विचार आणि त्यांचं सामर्थ्य याचं प्रतीक म्हणून या डॉक्युमेंटमध्ये नोंदवलं आहे. त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. काय होती ती पार्श्वभूमी, जरा सांगाल का? त्या काळात काय झालं होतं, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागत होतं, कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास सोडून परत गृहस्थाश्रम स्वीकारला होता. हो, मगाशी उल्लेख आला होता त्याचा. तर ते शुद्धीकरणासाठी पैठणला गेले होते. तिथले जे कर्मठ ब्राह्मण होते त्यांनी त्यांना खूप त्रास दिला. अशाच एका वेळी ज्ञानेश्वर त्यांच्याशी चर्चा करत होते आणि त्यांनी सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे हे तत्व मांडलं. आणि हेच ते कर्मखमकन्न म्हटलं नाही, बरोबर? अगदी. या डॉक्युमेंटमधल्या वर्णनानुसार चर्चेच्या वेळी एक ब्राह्मण खूप संतापला. त्याने जवळून एक रेडा जात होता त्याच्याकडे बोट दाखवलं आणि ज्ञानेश्वरांना आव्हान दिलं. काय आव्हान? तो म्हणाला, जर सगळ्या जीवांमध्ये एकच आत्मा आहे तर मग या रेड्यात आणि माझ्यात काय फरक आहे? मी वेद म्हणू शकतो, हा रेडा म्हणू शकतो का? अरे बापरे, हे तर मोठं आव्हान होतं. ज्ञानेश्वरांनी काय केलं मग? ज्ञानेश्वरांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, हो. हो? हो. या उत्तराने तो ब्राह्मण आणि बाकीचे लोक अजूनच चकित झाले आणि चिडले सुद्धा. त्यांनी मग ज्ञानेश्वरांची थट्टा उडवल्यासारखं रेड्याच्या तोंडून वेद वधवून दाखवायला सांगितलं. आणि मग तो क्षण आला जो आपण ऐकतो नेहमी. हो, या डॉक्युमेंटमधलं वर्णन खूप प्रभावी आहे. ज्ञानेश्वर शांतपणे पुढे गेले आणि त्यांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि काय आश्चर्य! क्षणार्धात त्या रेड्यानं स्पष्ट, शुद्ध स्वरात ऋग्वेदाची पहिली ऋचा म्हणायला सुरुवात केली. अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवम ऋत्विजम होतारम रत्नधातमम. अग्निमिळे पुरोहितम, ऋग्वेदाची सुरुवात. अग्निदेवाची स्तुती, जो ज्ञानाचा पुरोहित आहे. एका मुक्या प्राण्याच्या मुखातून हे ऐकणं कल्पनाच करवत नाही. बरोबर. आणि गंमत बघा, या घटनेचा अर्थ फक्त चमत्कारापुरता नाहीये असं हे डॉक्युमेंट सांगतं. त्या रेड्याने अग्निमिळे पुरोहितम हीच ऋचा का म्हटली? हा विचार नाही केला कधी. अग्नी हे ज्ञानाचं प्रतीक आहे. वेद म्हणजे ज्ञानाचं भांडार. त्या काळात ज्ञानावर, वेदपठणावर फक्त एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. रेड्याच्या मुखातून वेद वदवून ज्ञानेश्वरांनी फक्त आपलं सामर्थ्य नाही दाखवलं, तर ज्ञानावर कुणाचीही मक्तेदारी असू शकत नाही आणि प्रत्येक जीवात अगदी सुप्त रूपात का होईना पण तेच ईश्वरी ज्ञान आहे हे सिद्ध केलं. अच्छा. हां, त्यावेळेच्या सामाजिक विषमतेवर आणि ज्ञानाच्या अहंकारावर केलेला एक जबरदस्त प्रहार होता. म्हणजे हा निव्वळ चमत्कार नव्हता, तर एक खूप मोठा सामाजिक आणि तात्विक संदेश होता त्यात. सर्व जीव समान आहेत हे फक्त बोलून नाही तर करून दाखवलं त्यांनी. नेमका हाच मुद्दा या डॉक्युमेंटरीमध्ये अधोरेखित केलाय. या घटनेनी पैठणचे विद्वान, सामान्य लोक सगळेच थक्क झाले. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना खूप मोठी मान्यता मिळाली त्यामुळे. हो. आणि या घटनेचा उल्लेख आजही पैठणमध्ये एका मंदिराच्या भिंतीवर चित्ररूपात आहे असं पण यात म्हटलंय. हा एक पुरावाच आहे त्या घटनेच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाचा. तर या सगळ्या माहितीचा आढावा घेतला आपण. काय महत्वाचे मुद्दे दिसतात आपल्याला? एकीकडे त्यांचं फक्त 21 वर्षांचं आयुष्य, पण दुसरीकडे ज्ञानेश्वरीसारखं अजरामर कार्य.
बरोबर. वारकरी संप्रदायाला एक भक्कम तात्विक बैठक दिली आणि पैठणसारख्या घटनांमधून त्यांचं केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक भान पण दिसतं. अगदी बरोबर. या डॉक्युमेंटमधून जे ज्ञानेश्वर आपल्यासमोर येत आहेत ते फक्त संत नाहीत, ते एक समाजसुधारक आहेत, एक मोठे तत्वज्ञ आहेत आणि एक प्रतिभावान कवीसुद्धा आहेत. त्यांनी भक्ती आणि ज्ञान यांचा सुरेख समन्वय साधला. भक्तीचा मार्ग म्हणजे फक्त कर्मकांड नाही, तर तो ज्ञानाच्या प्रकाशात उजळला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी सर्वसामान्यांसाठी अध्यात्माचे दरवाजे उघडले आणि मराठी भाषेला साहित्यात आणि तत्वज्ञानात एक मानाचं स्थान मिळवून दिलं. आणि पैठणचा चमत्कार हा त्यांच्या याच व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग होता म्हणायचा. फक्त दैवी शक्तीचं प्रदर्शन नाही, तर समानतेचा आणि करुणेचा संदेश देणारी ती कृती होती. हो, ती घटना म्हणजे प्रत्येक जीवात ईश्वर आहे या त्यांच्या शिकवणीचं एक प्रात्यक्षिकच होतं. त्यांनी हे दाखवून दिलं की खरं पावित्र्य हे जन्मावर किंवा जातीवर अवलंबून नाहीये, ते तुमच्या आंतरिक शुद्धतेवर आणि ज्ञानावर अवलंबून आहे. खरंच, ज्ञानेश्वरांचं कार्य आणि त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे वाटतात. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. ज्ञानेश्वरांनी राड्याच्या मुखातून वेद वधवून त्या काळातल्या सामाजिक आणि धार्मिक रूढींना आव्हान दिलं. त्यांनी अस्तित्वाच्या पातळीवर सर्व जीव समान आहेत या मूलभूत सत्याकडे आपलं लक्ष वेधलं. आजच्या काळात जिथे आपण अनेक प्रकारचे भेद, विषमता बघतो, तिथे ज्ञानेश्वरांच्या त्या कृतीतून आपण काय शिकू शकतो? फक्त माणसांकडेच नाही, तर संपूर्ण सजीव सृष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला हवा का? श्रद्धा आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन अस्तित्वाच्या या मूलभूत समानतेवर विचार करायला लावणारी ही 13व्या शतकातली घटना आजही आपल्याला काहीतरी महत्त्वाचं सांगत नाहीये का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.